नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. 1 जुलैपासून जीएसटी लागू झालं आणि सगळीकडे जीएसटी बद्दलच चर्चा होताना आपल्याला दिसतीये. टीव्ही असो, वर्तमानपत्र असो, घरात, दुकानात, शॉपिंग मॉलमध्ये सगळीकडे जीएसटी बद्दल चर्चा चालू आहे. सोशल मीडियामधून देखील आपल्याला अनेक मेसेजेस येताना दिसतात जीएसटी बद्दल. पण ह्याबद्दलची सत्यासत्यता मात्र आपल्याला नक्की माहिती नसते. ही सगळी जी माहिती आहे ती खरी आहे का आणि त्यात किती तथ्य आहे याबद्दल पण थोडीशी शंका मनात असते. खरं तर एवढी चर्चा होऊन देखील अशा अनेक गोष्टी आहेत, जीएसटी बाबतच्या अनेक मूलभूत गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दल अजूनही जनसामान्यांच्या मनात शंका आहेत, मन साशंक आहे. आणि मग अशा वेळी आपल्याला गरज भासते ती म्हणजे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं प्रयोजन हेच आहे. आज आपण स्टुडिओमध्ये तज्ज्ञांना आमंत्रित केलेला आहे आणि आजचा आपला जो विषय आहे सखी सह्याद्रीचा तो आहे जीएसटी समज आणि गैरसमज. आपला सखी सह्याद्रीचा विषय लक्षात घ्या, वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी समज आणि गैरसमज. या विषयातील तज्ज्ञ आज आपण इथे आमंत्रित केलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत प्रशांत नांदेडकर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नांदेडकर सर हे सह आयुक्त आहेत SGSTचे. त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत वर्षा कोल्हटकर मॅडम. वर्षा कोल्हटकर मॅडम ह्या सहाय्यक आयुक्त आहेत CGSTच्या. नमस्कार. दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. दर्शको, आपल्या मनातही ह्या संबंधी अनेक प्रश्न असतील, शंका असतील, त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आपले जे तज्ज्ञ आहेत ते आपल्या शंकांना नक्कीच उत्तरं देतील. त्यासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते मात्र टिपून घ्या. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सर्व प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी 2 नेहमीच्याच सूचना. एक म्हणजे तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज हा अगदी कमी ठेवा किंवा अगदी पूर्णपणे बंद ठेवलात तरीही चालेल. आणि दुसरं म्हणजे आजचा आपला विषय लक्षात घ्या. आपला विषय आहे जीएसटी समज आणि गैरसमज. आपले जे काही प्रश्न असतील ते विषयाला अनुसरूनच असू द्यात. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर, मॅम, तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत करते. जेव्हापासून जीएसटी आलेला आहे तेव्हा खूप चर्चा होतात आणि सगळीकडे हे चर्चिलं जात आहे. पण मुळात भारताची जी करप्रणाली आहे त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असतं. म्हणजे कुठेतरी वरवरची माहिती मिळते असं वाटतं आणि जे मूलभूत जी माहिती कळणं गरजेचं आहे त्यात कुठेतरी आपण कमी पडतोय असं वाटतं का सर? तर मूलभूत जी भारतातली करप्रणाली आहे त्याबद्दल काय सांगाल? प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा 2 पद्धतीने शासनाचा महसूल गोळा केला जातो. त्याच्यातला प्रत्यक्ष करातला सगळ्यात आपल्या जिव्हाळ्याचा विषय कर आहे तो आयकर, इन्कम टॅक्स. अप्रत्यक्ष करामध्ये काही कर केंद्र सरकारमार्फत राबवले जायचे, काही कर राज्यांना त्या वस्तूवर कर गोळा करण्याचे अधिकार होते. हे पाहिल्यानंतर आता वस्तूंवर उत्पादनाच्या स्टेजला कर गोळा करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे होता आणि उत्पादनानंतरच्या पुढच्या कंझ्युमर पर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक स्टेजचा वरचा कर गोळा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना होता. आता या पद्धतीमुळे कित्येक वेळा अबकारी करावर, एक्साईज ड्युटीवर व्हॅट मूल्यवर्धित कर लागत होता आणि इन टर्न त्या कंझ्युमरला ती वस्तू, उपभोक्त्याला ती वस्तू थोडी महाग पडत होती. या अनुषंगाने जेव्हा विचार झाला आणि 2004 सालापासून विजय केळकर समितीचा रिपोर्ट नंतर 2006 साली तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सांगितलं की यापुढे आपण 2010 सालापासून जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू व सेवा कर आणायचं ठरलं. त्यानंतर पुढं जी प्रोसेस सुरू झाली, विविध लेवलला अधिकारी, मंत्री गट, एम्पॉवर्ड कमिटी आपण ज्याला ओळखल्या जाते, यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यानंतर मग एक एक स्टेजनी हे पुढं जात गेलं आणि या अनुषंगाने महत्वाचा निर्णय झाला की काही गोष्टीचे अधिकार एकमेकांना सोपवावे लागतील. केंद्र सरकारला काही अधिकार शेअर करावे लागतील राज्यांबरोबर आणि राज्यांना देखील वस्तूंवर कर लावण्याचा अधिकार जो आहे तो केंद्रासोबत शेअर करावा लागेल. एकमेकांसोबतच हे चालणार आहे. आणि या पूर्ण प्रक्रियेनंतर इतक्या यामध्ये बैठका झाल्या आणि त्या प्रक्रियेनंतर 14 जून 2016ला पब्लिक डोमेनमध्ये इंटरनेटवर सगळीकडे आपल्याला मसुदा कायदा
उपलब्ध झाला आणि त्याच्यावर देखील वेगवेगळ्या प्रतिनिधी मार्केटमधून किंवा करदाते आहेत, कन्झ्युमर्स आहेत, कर सल्लागार आहेत, यांचे जे काही सल्ला आला, त्यांच्या सूचना आल्या, त्याच्यानंतर याच्यात काही काही चेंजेस झाले. नोव्हेंबर महिन्यामध्ये दुसरा मसुदा कायदा आला आणि आपल्याला 2016-17च्या बजेटच्या वेळेस मग आपल्याला हा पार्लमेंटमध्ये ऍक्ट सादर केला गेला. दरम्यानच्या काळामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये घटना दुरुस्ती करावी लागली, कारण की हे अधिकार एकमेकांशी शेअर करण्याच्या बाबतीतली जी प्रक्रिया म्हणून घटना दुरुस्ती करावी लागली. त्या घटना दुरुस्तीला निम्म्यापेक्षा जास्त राज्य विधानमंडळांनी मंजुरी दिली आणि त्यानंतर हा कायदा आला. हा कायदा आल्यानंतर केंद्र सरकारचा याच्यातला महत्वाचा भाग होता CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. याच धर्तीवरचा प्रत्येक राज्याला त्यांचा स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पास करणं आवश्यक होतं आणि या पद्धतीने सगळं हे कंप्लीट होऊन आता आपण 1 जुलैला पूर्ण देशभर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, त्याच्यातला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा केंद्राला जाणाऱ्या शेअर पुरता मर्यादित आहे. केंद्राचा कायदा म्हणजे त्याच्यामध्ये शेअर जाणार आहे. राज्याचा स्टेट GST ऍक्ट नुसार राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये शेअरिंग कसं असणार आहे महसुलाचं, याची देखील संपूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे. नंतर काही ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये कदाचित कराचा दर कमी होणे, जास्त होणे, फिटमेंट वेगवेगळ्या कमोडिटीची देशभर वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर राज्यांना काही महसूल तूट आली, सध्याचं जे काही उत्पन्न आहे राज्यांचं त्याच्यात जर तूट आली तर ती तूट भरून काढण्यासाठी म्हणून मग कॉम्पेन्सेशन ऍक्ट देखील पास करण्यात आला. म्हणजे खरं तर हा खूप मोठा, म्हणजे तुम्ही आता ज्याप्रमाणे सांगताय की असं नाहीये की हा खूप महिन्यांपासून हे जे विधेयक आहे त्याच्यावर चर्चा चालू होती आणि आता 1 जुलैला हे लागू झालंय. तर त्यात अनेक बारकावे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. पण मॅडम, मी तुमच्याकडे येते. मला असं सांगा की हा जो GST जो ऍक्ट आहे किंवा ही जी प्रणाली आहे, नवीन कर प्रणाली, तर इतरही काही देशांमध्ये ही आता ऑलरेडी चालू आहे का? काय सांगाल त्याबद्दल? आधी सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो प्रश्न होता तुमचा अप्रत्यक्ष कराचा. अप्रत्यक्ष कर याचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला तुमच्या जे उत्पन्न आहे तुमचं त्याच्यावरती जसा तुम्ही डायरेक्ट आयकर भरता तशा पद्धतीने तुम्हाला त्याचा भरतावा किंवा करता येत नाही. तर माल तयार होणं आणि त्याची पुढची प्रोसेस या सगळ्यामध्ये जो कर लागतो आणि शेवटी त्याचे जे पैसे जातात ते कर भरणारा दुसरा आहे, तुम्ही नाही भरत आहात सरकारला, पण शेवटी त्याचे जे कराचे पैसे जातात ते ग्राहकाच्या खिशातनं जातात, म्हणून त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष कर आहेत. अप्रत्यक्ष करामध्ये सगळ्यात मोठा सेंट्रल एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स, सेवा कर. सेवा कर जो 94 सालापासून भारतात सुरू झाला आणि अनेक देशांमध्ये सेवा कर पूर्वी होता पण आपल्याकडे बऱ्याच उशिरा आला. सुरुवातीला 3 सेवांच्या साह्याने सेवा कर सुरू झाला, पण आता जवळपास सगळ्या सेवा त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि मग ज्यावेळेला अशा प्रकारचे वेगवेगळे कर सुरू झाले, कर प्रणाली आल्या, त्याच्यात कस्टमची CVD आहे, सॅड आहे, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक मार्केट मिळेन असं झालं संपूर्ण देशात. कारण प्रत्येक राज्याचे सेल्स टॅक्स किंवा विक्री करायचे कायदे वेगळे होते, त्यांचे कर वेगळे होते. ज्यावेळेला आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉम्पीट करतो, त्यांच्याबरोबर आपल्या इतर देशांच्या बरोबर व्यापारात आपली स्पर्धा असते, त्यावेळेला त्यांच्याकडे काय फॅसिलिटी आहे याचा पण आपल्याला अभ्यास करायला लागतो आणि का इथे यायला पटकन माणूस तयार होत नाहीये. नक्कीच मॅडम, याबद्दल आणखी आपण माहिती करून घेणार आहोत. पण कार्यक्रमातला पहिला फोन आपल्याला येतोय. प्रदीप मोडक आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार, बोला. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. तर माझा प्रश्न असा आहे की माझी फायर फायटिंग इक्विपमेंटची एजन्सी आहे. तर ते मुंबईचे मॅन्युफॅक्चरर्स आता मटेरियल पाठवताना काय म्हणतात की GST नंबर पाहिजे. तर शासनाचा नियम तर असा आहे की 20 लाखाच्या आत आपलं टर्नओव्हर असल्यामुळे GST नंबर नाही आमचं, ते नोंदणी आम्ही केलेली नाहीये. तर यामध्ये आता काय करायचं, एक उपाय काय करायचा? नक्कीच आपल्या प्रश्नाला आपले तज्ञ उत्तर देतील. काय सांगाल? प्रत्यक्षामध्ये कसं आहे की तुम्ही जर नोंदणी केलेली नसेल आणि ती जर तुमची नोंदणी नसेल तर तो मॅन्युफॅक्चरर जो तुमच्याकडे माल पाठवणार आहे त्याला रिव्हर्स चार्जमध्ये, म्हणजे तुमच्याऐवजी त्याला तो कर भरायचा आहे आणि मग त्याला त्या कराचं क्रेडिट पण मिळणार आहे. आपण ज्याला पेपर क्रेडिट मिळतो तसं त्याला मिळणार आहे.
पण मला जर तुम्ही GSTN नंबर नसेल दिला आणि मला जर रिव्हर्स चार्जमध्ये माझ्याकडे तुमच्याऐवजी कर भरायचा असेल तर कदाचित त्या मॅन्युफॅक्चररचं वर्किंग कॅपिटल ब्लॉक होऊ शकतं. याच्यामुळे तो तुम्हाला इन्सिस्ट करत असेल. पण कायद्याच्या प्रमाणे तुम्ही जर 20 लाखाच्या खाली असाल तर तुम्हाला GSTचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे असं नाही अजिबातच. बरोबर. तुमचा मगाचा प्रश्न होता. लोकांच्या मनात अजूनही असे खूप प्रश्न असतात GST संदर्भात. आपण मगाशी चर्चा करत होतो तर त्याबद्दल. जगामध्ये जवळपास 149 देशांमध्ये ऑलरेडी GST होता. त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने कर लावलेला होता. म्हणजे काही ठिकाणी फक्त राज्य सरकारांनी कर लावला होता, काही ठिकाणी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने लावला होता. पण भारताची जी राज्य पद्धती आहे ही फेडरल सिस्टीमची आहे. म्हणजे केंद्र राज्य दोन्ही आपापल्या जागी स्वतंत्र आणि स्ट्रॉंग विचार करणारे निर्णय घेणारे असल्यामुळे भारतामध्ये फेडरल सिस्टीम लागू करण्याची गरज होती. कॅनडामध्ये फेडरल सिस्टीम असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचे काही कर लावले. पण आता आपल्याकडे IGST जी कन्सेप्ट आपण आणलेली आहे, जी एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात आपला माल जाणार असेल किंवा सेवा दिली जाणार असेल तर त्याच्यासाठी जो IGSTचा कर आहे हे असं म्हणूया की भारताने आज जगामध्ये एक वेगळा कर प्रणाली दाखवलेली आहे की असंही करता येईल. आणि आज अनेक देश आपल्या या IGST सिस्टीम कशी काम करेल आणि किती सक्सेस आहे त्याचा, यशस्वी किती होईल त्याच्याकडे बघता आहेत. आपण त्या मनाने खूप उशिरा या क्षेत्रात आलो असलो तरी सुद्धा एक मोठं मार्केट आहे. आणि आज मेक इन इंडिया कन्सेप्ट जी आहे त्याप्रमाणे आपल्याकडे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट येणं गरजेचं आहे. आणि ती इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी संपूर्ण देश एका मार्केटमध्ये एका बाजारामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी GSTचा उपयोग. ओके, नक्कीच मॅम. खरं तर आपण हे शब्द फक्त ऐकतो की IGST, CGST किंवा SGST हे नक्की काय आहे हे आपण तज्ज्ञांकडून समजावून घेणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय. भारत वाभळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. आपल्या देशामध्ये 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर हा लागू झालेला आहे. खूप चांगली बातमी आणि याची प्रसिद्धी वर्तमानपत्रे आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांना मिळत आहे. माझा प्रश्न असा आहे की वस्तू आणि सेवा कर लागताना आपण असं समजतो की एकाच वस्तूची किंमत एकच असतात, देशभर असणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर दरवर्षी केंद्र सरकार हे आर्थिक बजेट सादर करत असताना कर वाढवत असते. त्याचा ह्या GSTवर परिणाम होईल का? आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या कृषी क्षेत्रामध्ये विशेष करून शेतकऱ्यांकरता जी अवजारं लागतात किंवा जी खते लागतात किंवा बियाणे लागतात ह्याच्यावर GSTचा काय परिणाम होऊ शकतो? त्यांना कमी इंटरेस्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे पदार्थ मिळू शकतील का? म्हणजे ते साधारणतः उत्पादन खर्च कमी करू शकतील. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की सामान्य माणसं हे दुकानात जातामध्ये आणि वस्तू घेतात. वस्तूवर GSTची किंमत असतेच, पण त्याचबरोबर सुट्टे पण काही वस्तू आपल्याला मिळतात मार्केटमध्ये. तर त्याच्यावर सुद्धा GST लागू शकतो का? यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. सर, काय सांगाल की त्यांचा प्रश्न होता की बजेट दरवर्षी वेगळं केलं जातं तर त्यामध्ये काही फरक पडेल का GSTचा? आता याच्यात या GST मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला याच्यामध्ये कराचा दर असू द्या किंवा एखादी वस्तू एक्झम्प्ट करणे असा एक्सक्लुझिव्ह अधिकार स्वतंत्रपणे कुणालाही नाही. याच्यासाठी हे अधिकार सगळे दिले गेलेले आहेत घटनादुरुस्तीनुसार GST काउन्सिलला. GST काउन्सिल आहे सगळ्या राज्यांचे वित्तमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे जिथं विधानसभा आहेत तिथले रिप्रेझेंटेटिव्ह आणि केंद्रीय अर्थमंत्री या 33 जणांनी मिळून जी ही काउन्सिल झालेली आहे. आणि या काउन्सिलमध्ये जे निर्णय होतील ते मग केंद्र आणि राज्य सरकारला या कायद्याच्या बाबतीमध्ये लागू होणार आहेत. त्याच्यामुळे केंद्र सरकारची केवळ मर्जी चालणार आहे कर ठरवणे किंवा कमी करणे किंवा राज्यांना केवळ प्रत्येक वेळेस त्यांच्या मागणीनुसार कर बदलतील अशी परिस्थिती असणार नाही. साकल्याने देशाचा विचार करूनच यामध्ये सगळे निर्णय घेतले जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस असं होईल असं भीती बाळगायची काही कारण नाही. आणि हे निर्णय कर ठरवताना देखील काही तत्व पाळल्या गेलेली आहेत. आता आपल्याला एकदम एखाद्या वस्तूची किंमत 12% झाली असं GST दर असा जर दिसत असेल तर त्याच्यासाठी तत्व पाळल्या गेलेलं आहे की पूर्वी त्याला एक्साईज ड्युटी किती लागत होता आणि राज्य सरकारचा मूल्यवर्धित कर किती लागत होता. या दोन्हीची जी काही बेरीज होईल त्या बेरीजेच्या जवळपासच्या कराच्या दरात स्लॅबला आपण हा कर फिक्स केलेला आहे. बरं, या पद्धतीनेच पूर्ण
कॅल्क्युलेशन करून गेलेलं आहे. काही राज्यांमध्ये प्रवेश कर होता. बरं. मुंबई पुण्यासारख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एलबीटी होता किंवा मुंबईमध्ये जकात कर होता. या सगळ्या अप्रत्यक्ष करांचं बर्डन आणि केंद्र शासनाचा एक्साईज ड्युटी याचं बर्डन टोटल जे काही आहे त्याच्या जवळच्या स्लॅबला जीएसटीचा दर आहे. त्याच्यामुळे दर वाढला. पूर्वी ती वस्तू व्हॅटमध्ये 6% होती आणि एकदम 12% दिसते. पूर्वीचा एक्साईज ड्युटी जो कस्टमरला दिसत नव्हता त्या बिलामधला तो गृहीत धरूनच हा कराचा दर फिक्स केला गेलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात असं आम्ही म्हणतो की पूर्वी एक्साईज ड्युटी ही माहिती नव्हती आणि एक्साईज ऑफिसर आम्ही लोकांना माहिती नव्हतो. त्यामुळे आम्ही एक मिस्टर इंडिया सारखी इनव्हिजिबल कंडिशनमध्ये फिरत होतो. जीएसटीमुळे सडनली आम्ही लोकांच्या समोर आलोय आणि कुठेतरी असेही ऑफिसर आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, अशी एक माहिती लोकांना आता त्याच्यामुळे मिळालेली आहे. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो आपण घेऊयात. ह्या प्रश्नांची उत्तर आपण नंतर देणारच आहोत. शिवानंद आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, निप्पाणीहून शिवानंद वशे बोलतो मी. बोला. माझा प्रश्न असा आहे, माझ्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे की मी परवा एका मोठ्या व्यवसाय दुकानामध्ये गेलो, किराणा दुकानामध्ये. तिथे माल विक्रीसाठी मी मागणीसाठी गेल्यानंतर त्यांनी म्हणाले की नाही हो, जीएसटी सुरू झाल्यामुळे आम्हाला वस्तूचा दर वाढायला कमी व्हायला काय समजायला झाले, त्याच्यामुळे मालाची कमतरता आहे म्हणाले. मग 4 व्हीलरचे मटेरियल आणण्यासाठी एका ऑटोमोबाईलच्या दुकानामध्ये गेलो होतो आणि तिथे सुद्धा त्यांनी असंच म्हणाले. मग माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की कोणत्या कोणत्या वस्तूवर जीएसटी लागू होणार आहे आणि ह्याचा प्रभाव कोणत्या कोणत्या वस्तूवर पडणार आहे, माणसावर पडणार आहे, असं मला विचारायचं आहे. मॅडम नक्कीच, धन्यवाद. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की जीएसटी आता येतंय किंवा येणार आहे म्हणून बरीचशी अशी दुकानं आहेत की जी मालच आणत नाहीयेत किंवा मालाची कमतरता काही ठिकाणात आपल्याला जाणवतीये. तर कोणत्या वस्तूंवर आहेत आणि कोणत्या वस्तूवर नाहीये जीएसटी? प्रकर्षाने असं सांगता येऊ शकतं याच्यामध्ये की ज्या पूर्वीच्या महत्वाच्या गोष्टी आहेत, दुधासारखा आहे, दूध, दही, या नैमित्तिक आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू पूर्वी ज्या करमुक्त होत्या त्या याच्यात देखील करमुक्त आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर कर लागणार नाही, तिथं काही प्रश्न नाही. ज्या नित्योपयोगी वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याप्रमाणे त्याचे कराचे दर ठरवले गेलेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये तुमची काही मोठ्या आजारांवरची औषधं 5% दरामध्ये गेलेली आहेत. रोजच्या वापरातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातल्या काही गोष्टी 5% आणि काही 12% दरात गेलेत आणि 18% एक स्टँडर्ड रेट आहे, जिथं महत्वाच्या सगळ्या वस्तू या 18% दरामध्ये दिसतील आणि काही अपवादात्मक वस्तूंवर 28% दर दिसतो. पण त्यांचा पूर्वीचा कराचा दर पाहिला तर इफेक्टिव्ह रेट तिथं जवळपास 27% लागत होता. त्याच्यामुळे 28% त्या गेलेल्या आहेत. सरसकट सगळ्या वस्तू सेवा टॅक्सेबल झालेल्या आहेत, सगळ्या वस्तू सेवा एक्झम्प्ट झालेल्या आहेत असा काही नाही. पूर्वीच्या ज्या काही टॅक्स फ्री होत्या त्याच्याशी लिंक्डच आपण या पद्धतीने केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये काही वेळेस असं होऊ शकतं, काही राज्यांमध्ये काही वस्तूंवर कर होता तो आपल्या राज्यामध्ये नव्हता. आपल्याकडे काही वस्तू या एक्झम्प्ट होत्या पण दुसऱ्या राज्यांमध्ये त्या टॅक्सेबल होत्या. हा पॅन इंडियाचा सगळा निर्णय असल्यामुळं इथं सगळं पूर्ण देशामध्ये तो ऍक्सेप्ट होईल या अनुषंगाने कराचे दर काही एखाद दुसऱ्या वस्तूमध्ये कमी जास्त झालेले आहेत. पण ते दुसऱ्या वस्तूमध्ये कमी झालेले असल्यामुळे वाढलेला कराचा ऑफसेट मिळतोय असं पाहिल्यानंतर फार मोठा बोजा पडलेला आहे असं काही जाणवत नाही. काही वस्तूंचे आपल्याला कराचे दर कमी झालेले देखील जाहिरातींमधून दिसत आहेत. सध्या वर्तमानपत्रात किंवा इतर माध्यमामध्ये तशा जाहिराती येत आहेत. म्हणजे जो लोकांच्या मनात जी भीती आहे की खूप काहीतरी आता वेगळं होणार आहे किंवा जे असे ड्रास्टिक चेंजेस होणार आहेत, तर तसे कन्झ्युमरला तसे काही फार फेस करावे लागत नाही. मॅडम, मगाशी आपल्याला भारत वाभाळे यांचा फोन आलेला आणि त्यांनी कृषी संदर्भात एक प्रश्न विचारला होता की कृषी अवजारं, बियाणं आणि खतं, तर ह्याचा किती परिणाम होतो यावर? कृषी अवजारं, बियाणं, खतं या सगळ्या याच्यामध्ये सुरुवातीला जशी सेंट्रल एक्साईज ड्युटीमध्ये पुष्कळ प्रकारची एक्झम्शन्स होती, म्हणजे हे असं असेल तर नाही, तर अशा प्रकारची एक्झम्शन न देता त्यांना 5%, 8% आणि काहींना 0 अशा स्लॅबमध्ये आणलंय, जेणेकरून कृषी क्षेत्रासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सहजगत्या ते उपलब्ध व्हावं असा या सगळ्या करप्रणाली प्रयत्न केलेला आहे. पण जसं सरांनी सांगितलं तसा विषय असा आहे की सामान्य लोकांना
ते ज्या वेळेला एखादा माल विकत घ्यायचे त्यावेळेला फक्त विक्री कर दिसायचा आणि त्याच्या आधीच्या एक्साइज ड्युटीचं जे एलिमेंट होतं त्याचा जो भाग होता करायचा हा कधीच दिसलेला नव्हता. त्यामुळे एखाद्या गोष्टीवरती पूर्वी समजा 13% सेल्स टॅक्स भरला असेल तर त्याला आधी 12.5% एक्साइज भरला होता हे दिसलेलंच नसायचं आणि तुम्ही प्रत्यक्षात तर त्या 12.5%च्या कराच्या रक्कमेवरती पुन्हा विक्री कर सुद्धा भरायचात, हे तुम्हाला दिसलेलं नव्हतं. त्यामुळे अचानक तुम्हाला असं दिसतं 13चा 18% झाला. प्रत्यक्षामध्ये जर त्याच्यात एक्साइज आणि सेल्स टॅक्स किंवा विक्री कर एकत्र केला पूर्वीचा आणि आत्ताचा तर अनेक गोष्टींच्या किमती कमी झालेल्या आहेत. कारण जरा सरांनी सांगितलं की हे दोन्ही एकत्र घेऊन काय परिणाम होईल हा परिणाम त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याच बरोबर असं आहे की पूर्वी एखाद्या व्यापाराला किंवा मॅन्युफॅक्चररला निदान 10 ते 15 सरकारी अधिकाऱ्यांना तोंड द्यायला लागायचं. त्यात तेवढ्या सगळ्याचं रजिस्ट्रेशन घ्यायला लागायचं, त्या सगळ्याच्या बरोबर काम करायला लागायचं. आता केंद्र सरकारचे 8 आणि विविध राज्य सरकारांचे 9 असे 17 कायदे एका कायद्यात आलेले आहेत. अच्छा, म्हणजे 17 कायद्यांचं 17 कायदे असल्यावरती 17 प्रकारचे ऑफिसेस होती, 17 प्रकारचा तुमचा महिन्याचा रिटर्न फाईल व्हायला लागायचा किंवा 6 महिन्याचा जो असेल तो. हा सगळा बर्डन तुमच्यावरचा हा सगळा बोजा कमी होणार आहे. तुम्हाला सगळे 17 कायदे मिळून एक कायदा आहे. पण मग त्याचा परिणाम काय होतो की सेंट्रल गव्हर्नमेंटचे बरेच कायदे लोकांना दिसलेले नव्हते, ते आता देत. तुम्हाला ट्रान्सपरन्सी हवी आहे तर ही गव्हर्नमेंटने तुम्हाला ट्रान्सपरन्सी दिली आहे की तुम्ही कसला कर भरता, किती प्रमाणात भरताय, हे प्रत्येक कर जो आहे अप्रत्यक्ष कर सुद्धा हा तुम्हाला दिसला पाहिजे. बरोबर आहे. त्यांचा आणखी एक प्रश्न मॅडम असा होता की ज्या काही सुट्या वस्तू आहेत की अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण किराणा मालाच्या दुकानात जातो आणि ज्याच्यावर लेबल लिहिलेलं नसतं किमतीचं, तर त्या वस्तूंवर देखील हा कर लागू होतो का आणि कशा पद्धतीने लागू होतो? हा, म्हणजे जर तो किराणा माल दुकानदार जर 20 लाखाच्या टर्नओव्हरच्या खाली असेल तर तो कुठलाही कर लावू शकत नाही. जर एखादी व्यक्ती तुम्हाला कर लावत असेल तर त्याचा जीएसटीएन नंबर आहे की नाही हे बघण्याची आपली एक ग्राहक म्हणून जबाबदारी आहे. पण जर 20 लाखाच्या पुढे तो असेल तर 20 लाख ते 75 लाख अशा स्लॅबमध्ये त्यांना एक कंपोजिशन कर आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात कर नाही लागणार आहे, त्याच्यामध्ये 1, 2, 5% अशा स्लॅबमध्ये तो कर लागेल. तो कर जो आहे तो जास्त करून ज्या ग्राहक ओरिएंटेड गोष्टी आहेत त्याच्यासाठी बरेच लोक घेतील. पण ज्या गोष्टी एका बिझनेसमधून दुसऱ्या बिझनेसमध्ये जाणार आहेत तिथे त्याचा कराचा परतावा मिळणार नाही. असं जर होणार असेल तर जो मगाशी एक प्रश्न होता की मला कंपल्शन करतायत की तुम्ही जीएसटीचा नंबर घ्या, तर ते त्या संदर्भात होतं की समोरची जी व्यक्ती आहे त्याला त्या कराचा परतावा जर हवा असेल तर त्याला जीएसटीएन नंबर असणाऱ्या माणसाकडनं ते माल घ्यायला लागेल. हे सोयीचं होईल. हा सगळ्याच्या मागे ऍक्च्युली एकमेव हेतू असा आहे. मगाशी मी जसं म्हटलं की तुम्ही जर जीएसटीत रजिस्टर नसाल तर समोरची जी व्यक्ती माल विकत घेणार आहे त्याला तुमच्याऐवजी कर भरायला लागेल आणि त्याला त्याचा कराचा परतावाही मिळायला लागेल. त्याच्यामुळे काय होईल की ती व्यक्ती जो माल घेणारी आहे ती व्यक्ती तुमचा नंबर लिहिणार, तुमचं नाव लिहिणार, तुमचा जो माल आहे त्याचं नाव लिहिणार, तर बिल नंबर लिहिणार आणि हे आपल्या रिटर्नमध्ये टाकणार. त्यामुळे जरी तुम्ही 20 लाखाच्या खाली असाल तरी तुम्ही कुठेतरी गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये येणार. अनऑर्गनाइज सेक्टर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यापारी हा कुठे ना कुठे त्याचा उल्लेख आलेला असला पाहिजे, अशासाठी सगळी सिस्टीम लावलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात की अनऑर्गनाइज जो सेक्टर आहे त्याला आपल्याला ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आणायचे, त्याचप्रमाणे जसं मॅडमनी सांगितलं की 17 वेगवेगळ्या प्रकारचे जे कर होते किंवा 17 वेगवेगळे जे कायदे होते ते आता एका फोल्डरमध्ये आलेले आहेत. तर खरोखर जीएसटी हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी अतिशय जवळून असा निगडीत आहे. याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. सीजीएसटी आपल्याला एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊया. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. मला असं विचारायचं आहे की आता एवढ्या महत् प्रयासाने जीएसटी लागू झालाय आणि तो म्हणजे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलाय, तरीही सीजीएसटी म्हणजे सेंट्रल आणि स्टेटचं वेगळं वेगळं का? म्हणजे त्याच्यातही आणि परत आमच्या डोक्याला तापत असेल असं वाटतं. कारण एक हॉटेलचं बिल व्हॉट्सअपवर फिरत होतं ज्याच्यामध्ये सीजीएसटी लागलाय, एसजीएसटी लागलाय, तर त्यामुळे जरा असं टेन्शन. आणि आता इन्कम टॅक्स भरताना पण विचारतात की तुम्ही जीएसटीचे हे आहात का, तर ह्याच्याबद्दल पण जरा सांगा. धन्यवाद.
नक्कीच, धन्यवाद मॅम. सर, त्यांनी आता असं विचारलं की हॉटेलचं बिल आणि त्याच्यामध्ये CGST आणि SGST असं वेगळं लावलं होतं, तर हे बरोबर आहे का? कारण सोशल मीडियामधून इतके मेसेजेस फिरत असतात आणि खरंच त्यात किती तथ्य आहे हे आपल्याला कळत नाही. त्याबद्दल काय सांगाल? जीएसटी हा दोन्ही मिळून, CGST हा केंद्र शासनाला मिळणारा महसूल आहे आणि SGST हा राज्य सरकारकडे जाणारा कर आहे. या दोन्हीचा मिळून जो रेट होईल, आता एक उदाहरण देखील घेता येऊ शकेल आपल्याला या अनुषंगाने. 12% GST आहे असं जर एखादा वस्तू असेल तर त्याच्यातले 6% CGST कॉम्पोनंट आहे आणि 6% हा SGST कॉम्पोनंट आहे. 6%चा CGST कॉम्पोनंट प्लस 6%चा SGST कॉम्पोनंट हा त्या व्यापाऱ्यांनी बिलामध्ये दाखवायचा आहे. कंझ्युमरसाठी, उपभोक्त्यासाठी 12% हा कराचा दर आहे. ते टोटल बरोबर झाली आहे की नाही या तपशिलामध्ये न पडता आपण ती वस्तू 12%ची आहे की नाही हा मुद्दा जर लक्षात घेतला तर याच्यातला अडचण सगळ्या दूर होतात. बरोबर. म्हणजे त्यांनी जसं त्यांची जी भीती आहे की आम्हाला 2 कर आहेत, तर ते 2 कर नाहीयेत, एकाच कराचं त्यांनी बायफर्केशन दाखवलेलं आहे. त्यांनी एक ग्राहक म्हणून ऍक्च्युली ग्राहकाला याच्यात गोंधळण्याचं काहीच कारण नाहीये. ग्राहकांनी फक्त एवढंच सतर्क राहायला हवंय की आपल्याला लावलेला रेट बरोबर लावला आहे 12%चं टोटल. कारण तो तुम्हाला नाहीच भरायचा ना. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या ट्रेझरीमध्ये ग्राहकाला कुठलाच कर भरायचा नाहीये. त्याला तो हॉटेलवाल्याला द्यायचा आणि हॉटेलवाल्यांनी भरायचा आहे तो. त्यामुळे तुमच्या दृष्टीने जसं सरांनी म्हटलं तसं 12% हा मुख्य कर आहे. बरोबर आहे. सर, आता GST लागू झालं तर 1 नेशन 1 टॅक्स असं आपल्याला सगळीकडे एक वाक्य दिसतंय, तर ते काय आहे? आता 1 नेशन 1 टॅक्स, आता याचा अर्थ असा होतो की एका वस्तूवर पूर्ण देशामध्ये एकच कराचा दर आहे. ओके. पूर्वी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा दर होता, त्याच्यामुळे त्या राज्यांमध्ये एक कॉम्पिटिशन होती. मला जास्तीत जास्त जर उत्पन्न मिळवायचं असेल तर मग मी जास्त लोक माझ्या राज्यामध्ये व्यवसाय करतील असा प्रयत्न व्हायचा आणि त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन व्हायची. ती टाळल्या गेली. आज मुंबईला जो काही कराचा दर असेल समजा एखाद्या वस्तूवर, तोच कराचा दर इटानगरला देखील असणार आहे. वस्तू तीच आहे, पूर्ण देशभर एकच कराचा दर असणार आहे. हा महत्वाचा भाग याच्यामध्ये झालाय. या पद्धतीने 1 नेशन 1 मार्केट. आता दुसरा एक विषय, सर, याविषयी तुमची एक स्लाइड आहे का ही? हो आहे. ती जरा म्हणजे दर्शकांना आणखी व्यवस्थित कळेल की नक्की काय फरक पडतो. आता या स्लाइडमध्ये असं दिसतंय आपल्याला की पूर्वीची प्री GST पोझिशन आहे आणि पोस्ट GST. पूर्वीचा नेट प्राइस 1 लाख रुपये होती, त्याच्यावर एक्साइज ड्युटी 6% लागत होती, म्हणजे 1,06,000 रुपये त्याच्यावर मॅन्युफॅक्चररच्या स्टेजवरून बाहेर पडताना मालाची परिस्थिती. याच्यावर 6% व्हॅट मूल्यवर्धित कर लागत होता आणि टोटल होत होती ही 1,12,360 रुपये. पोस्ट GST मध्ये हे दोन्ही कर एकत्र झालेले आहेत. आता याच्यामुळे गंमत एक दिसेल तुम्हाला, काही ऑक्ट्राय सारखे, LBT सारख्या गोष्टी कमी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट देखील काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे. ती जर 99,000 झाली असं गृहीत धरलं आपण आणि त्याच्यावरचा कराचा दर 12% आहे. SGST प्लस CGST 6%. पूर्वी देखील सांगितलं होतं की त्या स्लॅबला आपण नेलेलं आहे. तर आता कराचा दर होतोय 11,880 रुपये आणि ग्राहकाला ती वस्तू मिळते 1,10,880. म्हणजे 6%ची वस्तू पूर्वी आपल्याला बिलामध्ये दिसत होती की त्याच्यावर कर लागतोय 6% आणि आता लागतोय 12%. पण प्रत्यक्षात हे कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर हे आपल्याला स्पष्ट होतंय की इफेक्टिव्हली त्याला ती वस्तू स्वस्त झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने हा जो कायदा आहे हा फायद्याचाच आहे. हो, निश्चितपणे. त्याच्यामध्ये ते जे दाखवलं त्याने स्लाइड, त्याच्यात तुमच्या एक लक्षात आलं असेल की एक्साइज ड्युटीचा जो भाग होता कराचा, त्याच्यावरती पुन्हा विक्री कर लावला जात होता. म्हणजे करावर कर लागत होता आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत होती दरवेळेला. बरोबर आहे. असंही म्हणतात मॅडम की आता GST आल्यामुळे सोशिओ इकॉनॉमिक बॅलन्स जो आहे तो चांगला होईल. तर काय म्हणजे ह्याच्या मागचं लॉजिक आहे? आपल्या अप्रत्यक्ष करांच्या सिस्टीममध्ये, कर प्रणालीमध्ये हा खूप मोठा बदल केलेला आहे की आता जिथे फायनल शेवटी ग्राहक असणार आहे किंवा जिथे सगळ्यात शेवटी त्याचा उपयोग केला जाणार आहे त्या राज्याला त्याचा महसूल मिळेल. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आता मी महाराष्ट्रामध्ये एखादं काम करते, महाराष्ट्रातनं माल मी गुजरातला पाठवला असेल तर गुजरातला पाठवला
पूर्वी मी मालाचा कर इथे भरला की ते महाराष्ट्राला त्याचा कराचा राज्य सरकारला महसूल मिळायचा. आता असं होईल की समजा मी बिहार किंवा अरुणाचल प्रदेश सारख्या एखाद्या जिथे आज डेव्हलप नाही अशा एखाद्या राज्यामध्ये सामान पाठवलं आणि त्याचा मी कर भरला, तो कर असणार आहे IGST. तो कर असणार नाहीये CG आणि SG नावाने नाही होणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशात तो जाईल त्यावेळेला तो IGST या नावाने मानला जाईल. आणि तिथे जे राज्य आहे जिथे फायनल ग्राहक बसलेला आहे त्या राज्याला त्याचा महसूल मिळेल. त्याचा परिणाम असा होईल की एखादं इंडस्ट्रीयल किंवा औद्योगिक राज्य जे होतं त्याचा महसूल त्याला तिथे जास्त औद्योगिकरण असल्यामुळे तो महसूल त्याच राज्य सरकारला मिळणार, पुन्हा त्याच लोकांसाठी त्याचा वापर होणार आणि त्यांची ग्रोथ होणार, त्यांची वाढ प्रगती होणार. आणि ज्या राज्यामध्ये इंडस्ट्रीज नाही, उद्योग नव्हते, त्यांना त्याचा कुठलाच फायदा मिळाला नाही. प्रत्यक्षात कर गेला तिथल्या ग्राहकाच्या खिशातून. आणि म्हणून आता त्या राज्याला त्याचा महसूल मिळाला तर ते राज्य आपल्या प्रगतीसाठी तो महसूल वापरू शकेल, जो महसूल त्यांच्या ग्राहकाच्या खिशातनं जात असूनही त्याचा त्यांना फायदा मिळत नव्हता. बरोबर. या सगळ्या प्रणालीमध्ये असं होईल की जे डेव्हलप नाही आहेत, प्रगत नाही आहेत राज्य आपली, जिथे काही इंडस्ट्रियलायझेशन कमी प्रमाणात आहे, अशा सगळ्या राज्यांना स्वतःसाठी वेगळा महसूल उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळे देशामध्ये एक इकॉनॉमिक बॅलन्स निर्माण होईल. म्हणजे आपल्या पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला GSTची चर्चा चालू होती त्यावेळेला आपल्या माननीय पंतप्रधानांनी याचा विशेष उल्लेख केला होता की याच्यामुळे मेक इन इंडिया होईल, फॉरेन इन्व्हेस्टमेंट होईलच, पण माझ्या देशाच्या राज्यांच्या मध्ये सोशो इकॉनॉमिक बॅलन्स होईल. काय परिणाम होईल की जर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात तो महसूल तिथे उपलब्ध झाला तर तिथे त्याची प्रगती होईल, तिथे नोकऱ्या उपलब्ध होईल आणि तिथल्या लोकांना जे इतर ठिकाणी नोकरीसाठी जायला लागतंय तेही बंद होईल त्याच्यातून आणि एक सोशल बॅलन्स निर्माण होईल. आणि त्यांनी तो विशेष उल्लेख तेवढ्यासाठी केला होता. नक्कीच मॅडम. म्हणजे आता जी तफावत दिसतीये ती कुठेतरी कमी होण्यास याने मदत होईल. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे. दिलीप फडणीस आपल्याशी बोलतायत दहिसरहून. नमस्कार, बोला. मी मुंबईवरून दिलीप फडणीस दहिसरहून बोलतोय. बोला. मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. आता GST आलं, सेंट्रल GST, की जे गव्हर्नमेंटचे कर आहेत, सेल्स टॅक्स किंवा व्हॅट किंवा दुसरे काय जे कर आहेत ते सगळे ह्यात क्लब होणार. तिकडचे जे एम्प्लॉईज आहेत, म्हणजे ऑफिसर असतील किंवा अदर स्टाफ असेल, त्यांच्या एम्प्लॉयमेंटवर काय परिणाम होईल काय, म्हणजे ते एक्सेस होतील का? ओके, धन्यवाद. वेगळा प्रश्न आहे यांचा. तसं होणं अपेक्षित नाही, कारण की हा कर आल्यानंतर डिपार्टमेंटमध्ये नवीन करदात्यांची संख्येमध्ये देखील भर पडणार आहे. त्याच्यामुळे असलेली कर्मचारी संख्या ही एक्सेस होईल असं अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे तो काही मुद्दा नाही. आणि एक आज जे काम करतो आहे त्याला अजून क्वालिटेटिव्ह काम करण्यासाठी आपल्याला स्कोप निर्माण होईल. असलेली मॅनपॉवर वापरण्याच्या पूर्ण आपल्याकडे आणि त्या क्वालिटीच्या कामामधून आपण इतर गोष्टी साध्य करू शकू. आज कदाचित ओव्हरबर्डन असल्यामुळे काही गोष्टी करणं शक्य नव्हतं, तर त्या आता या पुढच्या याच्यामध्ये करणं शक्य होऊ शकतं. नक्कीच सर. म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता किंवा त्यांची जी भीती होती की कर्मचारी कमी होतील का, तर तसं काहीही होणार नाहीये. शिवाय आपण बघतो आहे की ग्राहकांना देखील कुठेतरी अप्रत्यक्षपणे याचा फायदाच होणार आहे. GST बद्दल आणखीही आपल्या मनात शंका असतील, काही समज गैरसमज असतील, ह्या सगळ्यांचं निरसन आपण कार्यक्रमातून करणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय परभणीहून. ज्ञानेश्वर सट्टे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न आहे, ज्या गोळ्या आहेत आणि आयुर्वेदिक आपले औषध आहेत त्याच्यावर काही टॅक्स वाढलेला आहे का? ओके. फक्त आयुर्वेदिक औषधं? नाही, आपल्या गोळ्या ज्या मेडिकल मिळतात, गोळ्या आणि औषध, त्याच्यावर काही टॅक्स वाढलेला आहे का? ठीक आहे. नक्कीच आपल्या प्रश्नाला उत्तर देतील आपले तज्ज्ञ. सर, औषधांवर तुम्ही मगाशी सांगितलं की कुठल्या प्रकारचा कर लागतो. त्यांचा असा प्रश्न आहे की आयुर्वेदिक औषधांवर काही वेगळी कर प्रणाली आहे का? आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा युनानी असं बायफर्केशन औषधाच्या बाबतीत नाहीये. जीवरक्षक म्हणून जी औषधं आहेत ती 5% वर गेलेली आहेत. लाईफ सेव्हिंग ड्रग्ज ज्यांना आपण म्हणतो,
आणि इतर औषधं ही 12% गेलेली आहे. या पद्धतीनेच कराचा दर आहे आणि त्याचा कर ठरवताना एक्साईज ड्युटी प्लस व्हॅट याची टोटल ही या जीएसटीच्या रेटशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे महाग झालेले आहेत हे नाही, फक्त कराचा दर वाढलेला दिसतोय तो, कारण पूर्वीचा आपल्याला एक्साईज त्याच्यामधला दिसत नव्हता. प्रत्यक्षात कमी झालेला आहे दर, कारण काही लाईफ सेव्हिंग सोडले तर बाकी सगळ्यावरती 12.5% एक्साईज ड्युटीज होती आधी मुळात, आणि मग त्याच्यावरती एक्साईज सेल्स टॅक्स किंवा विक्री कर लागायचा. त्यामुळे बऱ्याच औषधांच्यावरची ड्युटी तर पुष्कळ प्रमाणात कमी झाली. त्याला 12% आणल्यामुळे औषधांच्या किमती कमी होतील. हो, आणि मुख्य म्हणजे पॅथीनुसार औषधं वेगवेगळी असं काही वेगळा कर नाहीये, तर लाईफ सेव्हिंग आणि नॉन लाईफ सेव्हिंग अशा प्रकारची कर प्रणाली आणि प्रत्यक्षात बऱ्याच औषधांचा कर कमी झालेला आहे. नक्कीच सर, असंही म्हटलं जातं की जी ब्रँडेड गोष्टी आहेत तर त्या ब्रँडेड गोष्टींवर आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत ग्राहकाला, तर नक्की तुम्ही ब्रँडेड म्हणजे काय सांगाल लोकांना? हा एक सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे, कारण की काही वस्तू या ब्रँडेड असल्या तर त्याच्यावर या कायद्यामध्ये कर लावलेला आहे आणि अनब्रँडेड असतील तर त्याच्यावर कर लावलेला नाही. ब्रँडेड म्हणजे कोणत्या? ज्या ट्रेडमार्क ऍक्ट 1999चा जो आहे त्या ऍक्टनुसार ज्यांनी स्वतःचं चिन्ह किंवा लेबल हे रजिस्टर्ड केलेलं आहे त्या वस्तू जेव्हा विकल्या जातील त्याच्यावर त्याला 5%, आता उदाहरणार्थ तांदूळ ब्रँडेड ट्रेडमार्क खाली असेल तर त्याला 5% लागेल, अनब्रँडेडला कर लागणार नाही. ब्रँडेड वस्तू कोण घेतोय? जो वेल ऑफ कस्टमर आहे तोच घेतो, जो कदाचित जास्त कॉन्शियस आहे क्वालिटीच्या बाबतीमध्ये. सर्वसामान्यांना ब्रँडेड वस्तू घेतल्या जातील असं नाही. बरं, सगळ्याच ब्रँडेड वस्तूंवर टॅक्स लागतोय का? अशातलाही भाग नाही. काही सिलेक्टिव्ह ब्रँडेड वस्तूंना जिथं आपल्याला नॉर्मल व्यवहारामध्ये वापरल्या गेली तर त्याच्यावर टॅक्स गोळा करण्याची इच्छा नाही, परंतु जर वेल ऑफ माणसं समाज जर तो भाग घेत असतील, त्या वस्तू घेत असतील तर त्यांना कर द्यायला अडचण येत नाही. त्यामुळे त्यावर आपण कर लावलेला आहे. ब्रँड नेमच्या बाबतीमध्ये 1999च्या ट्रेडमार्क ऍक्ट खाली तो रजिस्टर्ड असलेला ब्रँड असला पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही आता उदाहरण देताना सांगितलं की उदाहरणार्थ तांदळाचं उदाहरण आहे, पण कपडे आहेत किंवा शूज आहेत, तर ह्या ज्या ब्रँडेड गोष्टी आहेत तर त्यांच्यामध्ये किती तफावत आहे? आता कपड्यांच्या बाबतीत रेडीमेड गार्मेंट्सच्या बाबतीमध्ये थोडा आपण रेटनुसार कराचा दर बदललेला आहे. अच्छा. पादत्राणांच्या बाबतीमध्ये देखील शूज चप्पलांच्या बाबतीमध्ये आपण रेट नुसार त्याचा कराचा दर बदललेला आहे. रेडीमेड गार्मेंट्स 1000 रुपयाच्या आतमध्ये असतील तर 5% दर आहे, 1000 रुपयाच्या वरती असेल तर 12% कर आहे. बरं, असं स्वरूप ठेवलेलं आहे. ब्रँडेड अनब्रँडेड हे रवा, आटा, मैदा, बेसन, तांदूळ आणि काही प्रिझर्व्ड फूडच्या बाबतीमध्ये आपण ब्रँड नेम आणि युनिट कंटेनरमध्ये विक्री झाली त्याची तर आपण त्याला टॅक्सेबल धरले. ओके, मुख्यतः खाण्याच्या बाबतीतले जे काही पदार्थ आहेत, काही इतर वस्तू आहेत, पण ब्रँड नेम हा शेवटी ट्रेडमार्क वगैरे या गोष्टी या खाण्याच्या पदार्थांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतात. बरोबर. गार्मेंट्समध्ये दरानुसार म्हणजे त्याच्या किमतीनुसार कराचा दर ठरलेला आहे. अच्छा, म्हणजे गार्मेंट्समध्ये असा फरक नाहीये की ब्रँडेड किंवा अनब्रँडेड आपण जे रेग्युलर किमतीनुसार कराचा दर वेगळा आहे. बरोबर. शूजच्या संदर्भामध्ये व्हॉट्सअपवरती हल्ली खूप फिरत असतं की किती जाडीचा सोल आहे, किती किमतीचा आहे, हे आता कुठे आम्ही बघत बसणार. तर हे नवीन नाहीये. पूर्वी एक्साईज ड्युटी सुद्धा याच पद्धतीची होती आणि त्या पद्धतीने ते उत्पादक आहे ते त्याची किंमत भरत होते म्हणजे पूर्णपणे. आता काय झालंय की जे सेंट्रल एक्साईज ड्युटीच्या मध्ये काम केलं जायचं किंवा ज्या गोष्टी त्याच्यामध्ये असायच्या या गोष्टी लोकांच्या समोर एकदम समोर आलेल्या आहेत, ट्रान्सपरंट झालेल्या आहेत आणि मग त्यांना असं वाटतं की आता हा किती गोंधळ होईल. या गोष्टी पहिल्यांदाही होत्या आणि ते उत्पादक त्याप्रमाणे त्याचं काम करत होते. सरकारी अधिकारी त्याचं जे काय चेकिंग आवश्यक असेल त्या वेळेला तेही सगळं करत होते. आता हे लोकांना दिसायला लागल्यामुळे त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत, पण त्यांनी काळजी करण्याचा विषय नाही आहे. नक्कीच. फक्त एक ग्राहक म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सजग राहणं हे त्यांचं काम आहे. कारण ह्या संपूर्ण कर प्रणालीमध्ये आता उदाहरणार्थ 1-2 गोष्टी त्याच्यातल्या सांगते की जी लोक आधी रजिस्टर नसतील आणि 1 जुलैला त्यांचं रजिस्ट्रेशन येणार असेल तर त्यांना त्यांच्याकडे आधी असलेला जो माल आलेला आहे त्याचा परतावा कसा मिळणार असा प्रश्न होता. एक्साईज ड्युटीचा विक्री करायचा तर कागद त्यांच्याकडे आहे. मग त्यांच्यासाठी फॅसिलिटी दिली की तुम्ही त्याच्या 60% किंवा 40% असा परतावा घेऊ शकता, पण त्याच्यात एक अट घातली
की एक तर तो माल 6 महिन्यात काढला पाहिजे आणि जेवढा परतावा तुम्हाला मिळणार आहे तेवढ्या प्रमाणात त्या मालाची किंमत कमी केली पाहिजे तुम्ही, अशी त्याच्यात ट्रान्झिशन प्रोव्हिजनमध्ये अट घातलेली आहे. म्हणजे जो काही उत्पादक किंवा व्यापाऱ्यांना फायदा मिळणार आहे हा शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचणं हे या सगळ्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. नक्कीच. म्हणजे हा जो नवीन कायदा आलेला आहे, जीएसटी आलेला आहे, ते ग्राहकांसाठी अतिशय उपयोगी आहे आणि खूप ज्या त्यातले जे बारकावे आहेत त्याचा खरं तर ग्राहकांनी टेन्शन घेण्याचं किंवा त्याचा फार विचार करण्याची गरज नाहीये, कारण तो जो सगळा विचार करायचा आहे तो जे प्रोड्यूस करतात, जे बनवतात त्यांनी विचार करण्याचा तो सगळा भाग आहे. तरीही आपल्या मनात अनेक शंका कुशंका असतील त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचू द्या. खरं तर हा जो विषय आहे हा खूप मोठा आहे आणि 1 तासात मला वाटतं की चर्चा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं थोडंसं अवघड आहे. तर मॅम, जाता जाता तुम्ही काय सांगाल की ग्राहकांनी सतर्क असणं कसं गरजेचं आहे? जीएसटीचे आत्ताचे जे रेट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये आधीचा एक्साईज आणि सेल्स टॅक्सचा कर सगळा धरला, ऑक्ट्राय वगैरे सगळा खर्च धरला आणि आता जीएसटीच्या रेटशी त्याच्या तुम्ही त्याचे कंपॅरिझन केली तर तो खूप कमी झालेला असणार आहे काही गोष्टींवरती किंवा इक्वल राहिलेला आहे. पण इक्वल राहताना सुद्धा ग्राहक जर जागरूक असेल तर ग्राहक त्या गोष्टींचा अभ्यास करू शकेल की ज्या गोष्टींचा कर कमी झालाय त्याप्रमाणे त्या किमती कमी झाल्यात का. उदाहरणार्थ सगळ्यात पहिला मोठा रिस्पॉन्स मारुती कंपनीने दिला की त्यांनी ताबडतोब त्याचे कर कमी केले. असे सगळे जे ब्रँडेड प्रॉडक्ट्सचे कर कमी व्हायला पाहिजे. नक्कीच मॅडम, खरं तर खूप विस्तृत असा विषय आहे. आजचा हा जो आमचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुम्ही फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. फेसबुकसाठी www.facebook.com/sakhisayhadri.dd, त्याचप्रमाणे sakhisayhadri@gmail.com वर तुम्ही आपला अभिप्राय कळवू शकता. आणि आमचे हे जे कार्यक्रम आहेत ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, www.youtube.com/sakhisayhadri. त्याचप्रमाणे ट्विटरवर देखील DD सह्याद्री या ID वरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. नक्कीच आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा आहे. सर आणि मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय खूप छान माहिती आणि थोडक्या वेळात आमच्या सगळ्या दर्शकांना करून दिलीत. शंका निरसन झालं. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. दर्शको, आपण लवकरच पुन्हा भेटू. नमस्कार.